इकडे सरपंच हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत असताना अजित पवारांनी मात्र मोठा निर्णय घेतला। अजित पवारांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे। बीड हा धनंजय मुंडेंचा बालेकिल्ला मानला जातोय, त्यामुळे अजित पवारांचा हा निर्णय म्हणजे धनंजय मुंडेंना धक्का मानला जातोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केस तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आलं होतं। त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती। आता बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। कराड प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरला असून आतापर्यंत मुंडेंची पाठराखण करणाऱ्या अजित पवारांनी मुंडेंना धक्का दिल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीपासून धनंजय मुंडेंना दूर ठेवण्यात आलं। चुकीची माणसं असतील तर बाजूला करावं लागतं, अजित पवारांनी असं वक्तव्य केलंय।